त्यांनी हा जो ग्रंथ आहे हा आमचे सद्गुरु माऊली गुरुवर्य व अण्णाबाबा महाराज श्री गुरुदत्त मंदिर श्री क्षेत्र शूर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी 35 वर्ष मी म्हणेल त्याच्यापेक्षा जास्त किंवा लहानपणीपासूनच त्यांना भगवंताची आवड, आई वडिलांवरचं प्रेम, आईंची झालेली त्यांच्यावरती कृपा, भगवंताची झालेली कृपा या सर्व विषयाच्या अनुभवातून त्यांनी हा ग्रंथ अनुभवातून लिहिलेला आहे. तुम्ही विचार करा 35 वर्षाचा आणि त्याच्या आधीपासूनचा जो कालावधी त्यांच्या जीवनातला झालेला आहे त्याचा अनुभव त्यांनी एकत्रित एका पुस्तकामध्ये संक्षिप्त रूपामध्ये सांगण्याचा प्रयत्न नक्कीच स्वतःसाठी तर काही केलेला नाहीये. त्यांनी जे तयार केलेले आमच्यासारखे शिष्य आहेत, इथं बरेच आमचे गुरुबंधू बसलेले आहेत. हे शिष्यांची पुढे वाटचाल सोपी व्हावी आणि त्यांना योग्य तेच मार्गदर्शन या कलियुगामध्ये मिळायला पाहिजे हा उद्देश जवळ ठेवून, तसेच आमच्यासारखेच बाकी इतरही जे काही मुमुक्षु म्हणतात, मुमुक्षु म्हणजे ज्यांना खरंच परमार्थ करण्याची इच्छा आहे, असे जे काही भटकलेले लोक आहेत भरपूर आहे या समाजामध्ये. भरपूर म्हणजे तरी मी नक्कीच सांगेल 95% लोक असे आहेत की ज्यांना परमार्थ कसा करावा, भगवंत कसा भेटेल, गुरु कसा असावा, गुरु प्राप्त कसा करावा, गुरु कोण आहे हे सांगणं कठीण आहे. सध्याच्या या कलियुगामध्ये वारं हे फक्त दिखाव्याचं आहे. दिखाव्याच्या वाऱ्यानुसार जो कोणी भगवान भक्ती करण्याचा प्रयत्न करतो त्याला वैराग्य प्राप्त होतं, पण इच्छा तर खूप असते का आपण अशी भक्ती करू तशी भक्ती करू. पण या ज्या कलियुगाच्या वाऱ्यामध्ये जे दिखावे चाललेले आहेत त्या दिखाव्याच्या अनुसरून तो माणूस भुलून त्या दिखाव्याकडे जातो आणि खंत वाटते का त्याचं या जन्मातलं जे काही आलेलं परमेश्वराकडून आलेलं वैराग्य आहे हे माझ्या मते तरी थोडस दुसऱ्या दिशेला जातं आणि तो माणूस भटकतो. कारण आहे त्याला खरा गुरु शोधणे हा सर्वात पहिला मुद्दा आहे. हा गुरु कसा भेटावा, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल काय नाही याचं मार्गदर्शन सर्वप्रथम, तसं आपण लहान मुलगा हळूहळू मोठा होतो तसतस त्याला आपण थोडं शिकवतो. आई वडील हे एकदम निस्वार्थ मनाने आणि प्रेमळ मनाने त्याला सगळं काही सांगत असतात, शिकत असतात, शिकवत असतात. पण काही वय मर्यादेनंतर वय झालं की त्याला थोडस कळायला लागतं. मग त्याला संगत कुणाची धरायची, काय काय कार्य करायचं, काय नाही करायचं हे त्याच्या मनावर असतं. तो मनाने त्याच्या ठरवतो. जर का कधी संगत चुकली तर काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. विविध प्रकारच्या तक्रारी आपल्या घरापर्यंत येतात पोरायच्या. त्याचप्रमाणे हे सुद्धा वैराग्याचा मार्ग आहे. आपल्या जन्ममध्ये ते आई वडील जे काही आपल्याला ज्ञान देता, उपदेश देता, बोध देता हा निस्वार्थ आणि खरा असतो. पण आपल्याला कधी कधी ते पटत नाही. मग बाहेरचे जे आपले दिखाव्याचे सोंग जे झालेले आहेत त्याच्या मार्गाला जाऊन तो भुलतो आणि दुसऱ्या मार्गाला जातो. असो अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहे माझ्याही मनामध्ये बरेच प्रमाणे ज्या वेळेस मी दत्त मंदिरावर यायच्या अगोदर असे बरेच प्रश्न माझ्याही मनामध्ये खूप येत होते. पण ज्यावेळेस मी दत्त मंदिर श्री क्षेत्र शूर या ठिकाणी आमचे गुरुवर्य यांना भेटलो, त्यांच्या सानिध्यात मी राहिलो, त्यानंतर मला जगाची ओळख, भगवंताची ओळख
माझ्या स्वतःची मुख्य म्हणजे माझी स्वतःची ओळख झाली तर मी कोण आहे, मला काय करायचं आहे, या प्रश्नाचे मला उत्तर त्या ठिकाणी भेटले. या जीवनामध्ये मला काय करायचंय, नेमकं मला मनुष्य जन्म मिळाला पण काय करायचं या मनुष्य जन्मामध्ये याचं ज्ञान मला नव्हतं. हे ज्ञान मला त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि त्यानंतर माझ्या जीवनाची दिशा मी बदलली आणि माझ्या जीवनाची जी काही दिशा आहे मी त्यांच्या चरणावरती अर्पण केली. जसं जसं त्यांचं मला बोध होत गेला, उपदेश होत गेला, अनुग्रह झाला, त्यानंतर माझ्या जीवनाची दिशा जी झाली ही मलाच माहिती आहे, शब्दात सांगण्या इतकी नाही. कारण की ज्याला त्याला स्वतःचा अनुभव जो झाला तोच योग्य असतो. एखाद्याला आपण म्हणालो नको बाबा ते यज्ञ कुंडाच्या तिथं जाऊ नको, मध्ये हात घालू नको, गरम आहे, तर असं लवकर कळणार नाही. गरम आहे ते नाही काय, ते एवढं काही झालं आता ते सगळं संपलं, तिथं काही धुवा सुद्धा निघत नाही, कशाचं गरम आहे. पण ज्यावेळेस तो भस्म काढायला हात टाकल, ज्यावेळेस त्याला चटका बसेल तेव्हा तो म्हणेल हे गरम आहे. बस तसाच हाही प्रकार तसा आहे, हाही प्रसंग तसा आहे. सांगण्यासारखं भरपूर कसे आहेच, अनुभव सांगण्यासारखे असतात, फक्त अनुभव हे बोध सांगून जातात. पण त्याला आपल्याला स्वयं ह्या मार्गावर चालावंच लागणार आहे. आणि प्रवचनकार झाले, कीर्तनकार झाले, साधू झाले, संत झाले, हे प्रत्येकाला बोध करू शकतात, उपदेश करू शकतात, पण त्याचं अनुकरण, त्याचं आचरण हे त्याला प्रत्येकाला स्वतःलाच करावं लागणार आहे. ते कोणी स्वतः करून दुसरा व्यक्ती येऊन तुमच्या त्या कार्याला मदत करू शकत नाही, ते फक्त सांगू शकतात. करणं आपलं काम तर करा. या ग्रंथामध्ये मी नेहमी ज्यावेळेस ग्रंथ हातात घेतला त्यावेळेस मी सर्वप्रथम जी काही पहिली प्रस्तावना आहे ती मी नक्कीच सांगत असतो, हा माझा एक संकल्पच असतो. तर ती आज मी